छत्रपती 11 कोळीकरवाडी बिग बॅटल मात्र पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामना या दोन्ही संघातील विजेता संघ विरुद्ध मागील मॅचचा विजेता संघ पाहायला मिळेल. तर पहा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतो आध्यात्मिक घोटील. गोलंदाजीसाठी महेश. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाज आहे अजय कोळीकर तर दुसऱ्या बाजूला संकेत आहे. मॅचला होईल सुरुवात. चला स्पीडअप करा. 15 मिनिटांचा अवधी असेल. 4:17 झालेत. 4:32 पर्यंत ही मॅच फिनिश होणं महत्वाचं आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडत नाही आणि त्यानंतर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा रन मात्र येते. धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. एक बाईकच्या स्वरूपातील धाव मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल या खेळपट्टीवरती पडतोय. धावसंख्या 2. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजय कोळीकरच्या बॅट मधून अजय फटका. काय फटका. पहिला फटका आलाय. षटकार आलाय आणि नक्कीच अजून किती फटके येतील मोठे पाहणं महत्वाचं, कारण की गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल. अजय कोळीकरला फसवा चेंडू हाताळावा लागेल. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. नॉन स्टॉप धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. यावेळेस सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या 9. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर यावेळेस चांगली गोलंदाजी परंतु एक धाव येईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. पाचवी टीम घोटलाची 5वी टीम मराठा वॉरियर्स तीच आता ही आध्यात्मिक आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळत नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा. द एंड ऑफ 1 ओव्हर. 10 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. बिनगडी बाद 10 धावा 1 षटक समाप्तीचा इशारा पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत कळवतायत. पंकज गोलंदाजीसाठी आलाय.
यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळला जातोय. संकेतने पहिल्याच बॉल वरती संकेत दिलाय. षटकार आला यावेळेस. यावेळेस पहा एक सिंगल येईल डिक्लेअर झोन मध्ये. यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. संकेतला हा चेंडू समजला नाही, रीड करता आलेला नाही चेंडू आणि त्यानंतर गोलंदाजाने मात्र चांगला खेळ केला. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. धावसंख्या 17 पर्यंत पोहोचले. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 स्टेप अप, स्टँडिंग पोझिशन, वेट अँड वॉच, स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेस मात्र 6 धावा येत आहेत. तेवीस 23 धावा. धावसंख्या 23 या आकड्यावरती या षटकामध्ये 2 षटकार आले. 2 चेंडूवरती एक डॉट आणि एक डिक्लर सिंगल येताना पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र पाहायला गेलं तर धाव घेण्यासाठी थांबवलं गेलं आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपातील एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय ऑफसाईडच्या दिशेने. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल का? वाईड थ्रो पाहायला मिळतोय. बॅकअप आहे चांगलं, त्यामुळे धावसंख्या थांबले. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 26 आकड्यावरती 26. षटक समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ पुन्हा एकदा या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 1 षटकार येताना पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार येताना पाहायला मिळेल. त्याच्या साह्याने धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर 26 या आकड्यावरती बिनगडी बाद. संकेतच्या बॅटमधून 2 षटकार तर अजयच्या बॅटमधून 1 षटकार येताना पाहायला मिळाला. यावेळी चांगला फटका खेळायचा परंतु डेड बॉल.
यावेळेस वाईट बॉल येतोय. 27 धावसंख्या. ह्या टीम मध्ये होता तो डायरेक्ट नॉन स्पॉट ह्या रबरीला तिच्यात खेळायला गेला. फुल टॉस चेंडू होता. यावेळेस मात्र कानाच्या बाजूने जाते. नो बॉल आहे. येणार चेंडूवरती फ्री हिट. नो +1 म्हणजे 2 धावा येत आहेत. पुढील चेंडूवरती संधी आहे. संधीचं सोनं करताना पाहायला मिळेल का? संकेतच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा 1 धाव. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या 30. यावेळेस देखील डेड बॉल, परंतु फ्री हिट कंटिन्यू असेल कारण की नो बॉल +1 आली. त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल आला आणि त्यानंतर आता फ्री हिटचा चेंडू आहे. नवीन गोलंदाज मात्र आलाय. बंटी. यावेळेस स्पीड काय होती या चेंडूवरती? बाईकच्या स्वरूपातील एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये. यावेळी चांगली गोलंदाजी. काय टप्पा आहे. पूर्णपणे 2 चेंडूवरती पाहायला गेलं तर फलंदाजाला शांत ठेवलंय. मागील चेंडू अशाच पद्धतीचा होता परंतु यष्टीरक्षक संभाजीने चुकी केली होती. परंतु आता डॉट बॉल, कोणतीही चुकी नाही. थोडासा पुढे राहताना पाहायला मिळतो. यावेळेस डिक्लेअर आहे. वाईट +1 या 2 धावा येत आहेत. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा पंच वळताना पाहायला मिळतील. खूप मोठं षटक हाताळताना पाहायला मिळालं. हा गोलंदाज सुरुवातीचा नवीन गोलंदाज होता. त्याने मात्र 2-3 चेंडू हाताळले. त्यानंतर मात्र गोलंदाज चेंज केला राहुल आणि त्यानंतर पाहायला गेलं तर नवीन बंटी गोलंदाज आला. आता मात्र अजय कोळेकर स्वतःहून स्ट्राईक घेतोय. संकेतला मात्र पाहायला गेलं तर विकेटची सॅक्रिफाईस विकेट करताना पाहायला मिळते. जिथे मात्र नवीन बॅटर मात्र छोटा बंधू अजय कोळेकरचा अनिकेत कोळेकर. नक्कीच पाहायला गेलं तर एका बाजूला इंडियन टीम मध्ये पाहायला गेलं तर युसुफ पठाण, इरफान पठाण, हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या तसेच छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाकडून पाहायला गेलं तर अजय कोळेकर आणि अनिकेत कोळेकर. तर अजय कोळेकरने स्ट्राईक घेतले. स्वतः पाहिलं गेलं तर स्वतःवरती विश्वास आहे. यावेळेस पाहिलं गेलं तर नो बॉल आहे. नो +1 या अतिरिक्त धावा येणाऱ्या काळामध्ये घातक ठरतील. पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतील. अशा धावा खर्च केला तर आज मात्र मॅच होणार नाही. पूर्णपणे पाहायला गेलं तर पहिल्या
ओव्हर मध्ये पाहिलं गेलं तर पूर्ण लाईन संपले. आता दुसरी लाईन सुरू करावी लागेल गोलंदाजी करत असताना. यावेळेस मिस टाइम झालाय की काय? यावेळेस मात्र पहा 4 धावा. मिस टाइम झाला तरी सुद्धा बाटला जेव्हा चेंडू लागतो अजय कोळेकरच्या तेव्हा मात्र 4 किंवा 6 फिक्स डिपॉझिट. यावेळेस मात्र 4 धावा आलेत. धावसंख्येत बदल होतोय आणि हा बदल धावसंख्येची वाढ करताना पाहायला मिळेल. धावसंख्या 40 या आकड्यावरती. गोलंदाजाला काहीतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल. कशा पद्धतीने अजय कोळेकरला बाद करण्याची नक्कीच पाहिलं गेलं तर प्लॅनिंग करावी लागेल. तर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. यावेळेस मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. आता मात्र पहिला चेंडू फेस करेल अनिकेत कोळेकर. धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहिला मी इथे. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. यावेळेस पुन्हा एकदा चुकी होते. वाईट बॉल, वाईट +1 एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षकाची भूमिका साकारताना पाहायला मिळते. कारण की संभाजीकडून झालेल्या चुका येणाऱ्या काळामध्ये पराभवाचे मुख्य कारण ठरतील. वाईट बॉल येत आहेत परंतु त्यानंतर पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा रन ज्या बाईकच्या स्वरूपात ते सुद्धा पाहिलं गेलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. गोलंदाजी चांगली म्हणावी लागेल. अतिरिक्त धावा गेलेत परंतु मोठा फटका एकही आलेला नाही या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. 44 धावा झालेत. 45 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. सलामीची जोडी पाठवायची आहे. चला चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर चला स्पीडअप करायचं. क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
येस चला स्पीड अप करायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत कोळीकर आहे. सलामीची जोडी समीर आणि दुसऱ्या बाजूला बंटी पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय. पहिला बॉल राऊंड द विकेट. यावेळेस पैस मात्र पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. क्षेत्ररक्षक वेगवान गतीने आलाय. सिंगल येते पहिल्या चेंडूवरती. दोन्ही संघांची चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. तिकडे 45 धावांचं लक्ष असताना चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. 2 चेंडूवरती एक धाव आले, एक डॉट आलाय आणि मोठे फटके खेळावे लागतील. 15 धावांची आवश्यकता आहे. 3 चौकार 2 षटकार प्रत्येक षटकामध्ये हवेत. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 3 चेंडू आणि पाहिलं गेलं तर धाव संख्या 1. बरं झालं ते सांगितलं. यावेळी चांगला स्ट्रोक खेळायला लॉंग ऑफ. पाहिलं गेलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि एक सिंगल घेतली जाते. पुन्हा एकदा समीर आला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर धावसंख्या 4 चेंडू समाप्तीनंतर 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 43 धावांची अजून देखील गरज. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक धावेपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल का? धावसंख्या 2 या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा यशस्वी होत आहेत. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. एकही मोठा स्ट्रोक आलेला नाही. 2 सिंगल्स, 1 डबल आणि 2 डॉट बॉल्स. या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. चौकार येणं महत्वाचं आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पाहिलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये अक्षय आहे. फेकी करेल तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपातील एक सिंगल येते. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 3 निर्धाव चेंडू, 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक समीरच्या बॅट मधून आलाय आणि यावेळेस पाहायला गेलं तर कॅच पकडली गेले. रिप्ले पहा. पूर्णपणे राऊंड द विकेटने गोलंदाजी करत होता. पूर्णपणे चेंडू पडल्यानंतर थोडासा प्रभाव बदलताना पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडू पाहायला गेलं तर खूप वेळ हवेत होता आणि त्यानंतर रिले कॅच, जिथे मात्र पाहायला गेलं तर कॉम्बिनेशन क्रिकेट चांगला झेल आणि त्यानंतर पाहायला गेलं तर फलंदाज लॉंग ऑफ रिझन मध्ये कॅच पकडल्यानंतर समीरला सतावणारा चेंडू फलंदाज बाद. यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. त्यानंतर जर्सी नंबर 22 नवीन बॅटर रामा केन विल्यमसनची आठवण करून देणारी जर्सी नंबर 22. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप वरती आला. गॅप बनवला, जागा बनवली, परंतु जागा धावसंख्येची वाढवू शकला नाही. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला. ऋषी कोळेकर
यावेळेस पाहायला गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय. 2 चेंडूवरचा खेळ झाला. 1 विकेट, 1 निर्धाव चेंडू. आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा. तर दुसऱ्या बाजूला रामा जिथे मात्र पहिला बॉल फेस करत असताना डॉट बॉल येतोय. आत्मविश्वास थोडासा त्याचा कमी झाला असेल, परंतु दुसऱ्या बाजूला तिसरा चेंडू, फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका केलाय, थांबवलाय. यावेळेस मात्र निसर्गाचे साथ देखील कोळीकरवाडीच्या बाजूने आहे. यावेळेस मात्र जिथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या समोर स्टॉप होतोय. कोणतीही यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवले. चांगला स्ट्रोक, पूर्णपणे कव्हर केला जातो एरिया, परंतु पाहायला गेलं तर फेकी होईल. तोपर्यंत 2 धाबा पूर्ण रामाच्या बॅट मधून. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7 या आकड्यावरती. 38 धाबा अजून तरी हव्या आहेत, परंतु एक्स्ट्रा रन मात्र येईल का? या चेंडूवरती मात्र 2 धाबा. 3 धाबा आले तर तिसरी धाव देखील पूर्ण झाले, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. चौथ्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर धावसंख्या बदलले. यावेळेस मिस्टर काढव्या बॅटने चेंडू खाली. अनिकेत पूर्णपणे पहा चेंडूवरती येतोय, परंतु त्यानंतर स्टॉप झाला. तोपर्यंत फेकी केली जाते. या चुका करू होताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती धावा मात्र येताना पाहायला मिळालेत. 2 धावसंख्या 10. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, 5 धावा खर्च गेलेत. मागील षटकामध्ये 5 धावा खर्च झाला. आता शेवटचा बॉल ऋषीचा पाहायला मिळतोय. षटकार येणं गरजेचं आहे. क्लीन बोल्ट, वी विल बी टेस्टेड विथ पेस. यावेळेस मात्र गतीने बीट केलाय. बॅट आणि पॅड मधून निघून गेलाय चेंडू. फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय, इनिंग ब्रेक. फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बंटीची बॅट स्विंग झाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आणि जेव्हा संपर्क होत नाही तेव्हा मात्र संपर्क तुटताना पाहायला मिळतो आणि खेळपट्टीच्या बाहेर निराश मनाने जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस महत्वाचा खेळाडू यावेळेस पहा चांगली गोलंदाजी होते. पहिलाच बॉल आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर संभाजी येताना पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटने बॅटिंग करताना पाहायला मिळेल का? कर्णधार आहे, पुढे येऊन कशा पद्धतीचा खेळ होईल. येस, विकेटच्या मागून पाहिलं गेलं तर खेळी बदलणारा खेळाडू कशा पद्धतीने बॅटिंग करत असताना खेळी बदलेल का? आता मात्र 5 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 5:35. 5 षटका जरी ठोकले तरी 5 धाबा कमी पडतील, परंतु कशा पद्धतीचा खेळ. बॅट पहा, बॅट कशा पद्धतीने स्विंग करतोय. सुरुवातीला बॅट 2 ते 3 वेळा आपटली, त्यानंतर पाहायला गेलं तर चेंडूकडे पाहिलं, त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस पाहायला गेलं तर ब्लाइंड स्ट्रोक, अंध फटका. 4 चेंडू आणि पाहायला गेलं तर 35 धाबा, म्हणजे 4 षटका जरी आले तरी सुद्धा 10 धावांनी पराभूत होईल. यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. गोलंदाज फलंदाजाच्या भावनेशी खेळतोय. पूर्णपणे फलंदाजाच्या भावनेशी गेम करताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. ऑफ स्टंप डिस्ट्रॉय केले. जसा पुढे आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर येईल. यावेळेस मात्र कॅप्टन लीड करताना पाहायला मिळत नाही फ्रंटने. यावेळेस मात्र एका बाजूने खेळपट्टीच्या बाहेर येतोय. चुकी झाले, दुखी होऊन आता मात्र पहा चेहऱ्यावरची निराशा आहे, हताशा आहे. पायामध्ये पाहायला गेलं तर जड पावले पडतायत. खेळपट्टीच्या बाहेर पळत येतोय, परंतु नाराज आहे स्वतःवरती. 3 चेंडू पाहायला गेलं तर 2 चेंडू डॉट आल्यानंतर प्रेशर आला. फुलटॉस चेंडू बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून गेला. ऑफ स्टंप डिस्ट्रॉय झाली आणि त्यानंतर 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात. 1-2 विकेट्स येताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर 2 चेंडू मध्ये बनवायचे 35 धाबा, 10 धाबा. पूर्णपणे आजच्या दिवसातील लो स्कोरिंग पाहायला मिळते, जिथे मात्र हाय स्कोरिंग चेस करत असताना धावा थांबवल्या 10 पर्यंत. अजून 2 चेंडू आहेत, कितीपर्यंत धावा थांबल्या जातील. नवीन गोलंदाज मात्र नवीन बॅटरला गोलंदाजी करेल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, थोडासा बाहेर आहे. ट्रॅमलाईनची गोलंदाजी, ट्रॅमलाईनच्या वरून गोलंदाजी म्हणजेच व्हाईट बॉल. 11 धावा
डबल डिजिट मध्ये धावसंख्या आतापर्यंत पोहोचली. आतापर्यंत खेळ पाहायला गेला तर मिस टाइम झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? खूप वेळ चेंडू हवेत आहे परंतु तोपर्यंत चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. या 4 धावा लेट पण थेट या 4 धावा फक्त धावसंख्याचं अंतर कमी होताना पाहायला मिळतंय. विजय पासून खूप दूर आहे. फक्त धावसंख्येचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न यावेळेस. शेवटचा बॉल 1 टू गो. 1 चेंडू 31 धावा. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळाय. चेंडू खाली झेल पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक येईल परंतु कॅच ड्रॉप मात्र होते. थांबवलं जात आहे. 30 धावांनी सगळ्यात मोठा विजय आजच्या दिवसातील मिळवलाय. छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाने आध्यात्मिक 11 घोटिले या संघाला पराभूत केलंय. कुठेतरी पाहायला गेलं तर बॅकफुटला गेलाय पूर्णपणे संघ. पूर्णपणे पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील हाय स्कोरिंग गेम पाहायला मिळाला परंतु कुठेतरी चेस करत असताना धावा कमी पडल्या आणि पूर्णपणे 3 षटकांमध्ये पूर्णपणे थांबवलं गेलं. 14 धावांवरती थांबवली ही मॅच आणि पाहायला गेलं तर 30 धावांनी विजय मिळवला. आता मात्र महत्वाची मॅच आहे. चला टॉस साठी या.